बाकीच्या ताई जॉईन होत आहेत. आपल्याकडे 50-60 सर्व ताई असतात. त्या येतायत तोपर्यंत थोडीशी स्टोरी ऐकून घेऊ आपण. व्हॉट इस द रिस्पॉन्स आणि व्हॉट इस द रिएक्ट रिएक्ट होणं आणि रिस्पॉन्स होणं याच्यात काय फरक असतो? तर युनिव्हर्सिटीने आता सर्व माझ्या बहिणी आहेत. पण तरी बहिणींच्या रिलेटेड एक स्टोरी होती आणि म्हणून मला ती थोडीशी आठवली एकदम अचानक. आता मी सुप्रियाताईंशी बोलत होतो, की आपली इथली पॉवर वाढली पाहिजे. म्हणजे आपली रिस्पॉन्स सिस्टम आपली स्ट्राँग झाली पाहिजे. म्हणजे आपण सर्व गोष्टी होकार व्हायला लागतात, वेळ वाचायला लागतो आणि हे कॅरी फॉरवर्ड करतात नेक्स्ट जनरेशन. ते आपल्याला बघून शिकतात आणि मग आपल्याला वाटतं, की आपण एवढं मेहनत करतोय, एवढे कष्ट करतोय, राब-राब राबतोय, तरी आमच्या पिलांना आमची कदर का नाहीये? हा कॉमन घरोघरीचा प्रॉब्लेम आहे. राब-राब राबतोय, यांच्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतोय, पण जनरेशन कॉपी करतं आपल्याला. कारण आपण ज्या पद्धतीने अप्रोच ठेवतो, तसाच त्यांचा अप्रोच असतो, हलका कानांचा अप्रोच. ऐकायचं तर ऐकायचं, नाही ऐकायचं तर नाही ऐकायचं. हां, पण अ, नेहमी जे मुलं आई-वडिलांचे लाखो, करोडो आयुष्यामध्ये एज्युकेशन सिस्टममध्ये किंवा नोकरी लागेपर्यंत हजारो, करोडो बोललो मी तुम्हाला. म्हणजे लाख रुपये पण असू शकतात, हजारो पण असू शकतात आणि करोड रुपये पण असू शकतात, वाचवू शकतात. त्यांना आयुष्यात जे गोल्स असतील त्यांचे, ते त्यांना अचीव्ह करता येतात. त्याच्याबरोबर आई-वडिलांचे करोडो रुपये वाचू शकतात. पण त्याच्यासाठी त्यांचा अलर्ट मोड किंवा त्यांचा गोल सेटिंग अलर्ट मोड याच्यासाठी की ते प्रेझन्स ऑफ माइंड असले पाहिजे. जे कानांवर त्यांचं पडतंय पुन्हा परत ते लगेच ॲक्टिव्ह मोड असले पाहिजे. त्यांची प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची पॉझिटिव्ह इच्छाशक्ती असली पाहिजे आणि ते प्रत्येक गोष्टीमध्ये ॲक्टिव्ह असले पाहिजे. आणि मग जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीत एक्सलन्स व्हायला लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं सांगेल, की एखाद्या स्कूलमध्ये एखाद्या मुलाला छानपैकी एखादा सॉन्ग जरी म्हणता येत असेल आणि तो सिंगर असेल किंवा एखाद्या क्लासमध्ये एखाद्या मुलाला स्पोर्ट्समध्ये एखाद्या स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तो टॉप असेल, तर त्याचा दबदबा किंवा त्या स्कूलमधलं त्याचं वातावरण, त्याचं वागणं किंवा त्याला शिक्षकांचा असलेला सपोर्ट, समाजाकडनं असलेला सपोर्ट किंवा त्या स्कूलमधल्या सर्व विद्यार्थ्यांचा त्याला सपोर्ट, हा निश्चितच इतर मुलांपेक्षा बेस्ट असतो. कारण तो इनडायरेक्टली सर्वांचा रोल मॉडेल व्हायला सुरुवात होऊन झालेली असते. अरे यार, किती छान याला जमतं. मग आपल्याला पण जमलं पाहिजे. म्हणजे एक गोष्ट बेस्ट झाली, की आपोआप बाकीच्या गोष्टी आयुष्यामध्ये बेस्ट व्हायला लागतात. आणि म्हणून आपण एक मला आठवलं होतं सुप्रियाताईंच्या रिस्पॉन्स आणि रिएक्ट वरून, की एक छोटीशी स्टोरी वाचली होती. आपल्या ताई लोकं येतायत तोपर्यंत वेळ वाया जायला नको म्हणून वेळ सत्कारणी लावतोय आपण असं समजूया, की अ, मला माहीत नाही ते करेक्ट आहे की रॉंग आहे ते उदाहरण. पण समजा महिलांची छानपैकी किटी पार्टी चालली किंवा बीसी पार्टी चालली, जी काय असेल ते. असं एक छानपैकी स्टोरी लिहिलेली होती आणि छानपैकी त्याच्यात काय झालं, एक पाहुण्याचं अतिक्रमण झालं. आता तो पाहुणा कुठला पण असू शकतो. मी नंतर त्याच्यात ॲड करतो पाहुणा. तो पाहुण्यामध्ये त्याच्यात एक तर पाल असू शकते, झुरळ असू शकते, उंदीर असू शकतो किंवा कोणीही असू शकतो. तर एक तुम्ही कल्पना करा, तुमच्या छानपैकी 10-5 महिलांची छानपैकी तुमच्या मैत्रिणींची छान पार्टी चालली आहे आणि रोशनीताई त्याच्यात कदाचित उंदराची एंट्री झाली, पाल्याची एंट्री झाली किंवा झुरळाची एंट्री झाली आणि त्याने मस्तपैकी ठरवलं, की तुमच्या पार्टीत पण त्याला त्याला भोजन करून किंवा त्याला स्वादिष्ट तो मस्तपैकी पार्टी साजरा करून त्याला जायचंय. तर मग तुमची पार्टी अजून रंगतदार होईल का ते पार्टीचा काय-काय होईल? हे तुम्ही जर कल्पना केली तर तुम्हाला माहिती आहे काय-काय होईल. पण हे तिघं ज्या गोष्टी आहेत, पाल असेल, झुरळ असेल, उंदीर असेल, हे तुम्हाला पण माहिती आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे. करून काय करणार आहे माणसाला? ते ऑलरेडी आपल्याला घाबरतं. ते बिचारं एवढंसं पिटुकलं प्राणी आपल्याला ऑलरेडी घाबरून त्याने एंट्री केलेली असते. त्याला वाटतं काहीतरी घ्यावं, मूठभर काहीतरी त्याला त्याची मूठभर त्याची मूठच छोटी असते. काहीतरी मूठभर घ्यावं आणि पळून जावं. पण ते पळण्यापेक्षा आपल्याकडे रिस्पॉन्स केला जातो, की रिएक्शन होते किंवा रिएक्ट होतो आपण. हे 2 शब्द तुम्हाला लक्षात येतील. म्हणजे त्यावेळची जी पार्टी चालली असते, त्या पार्टीमध्ये काय सर्वांचा आविर्भाव असतो? रिस्पॉन्स की रिएक्ट? मनातल्या मनात बोला बरं सर्वजण. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, की मी जे रिएक्ट विचार करतोय ते राइट आहे. काय होतात सर्वांच्या? रिएक्ट रिस्पॉन्स होतो येतो आपण. की रिएक्ट होतात? हां?
रिॲक्ट, का रिॲक्ट. रिॲक्ट होतो. आणि मग रिस्पॉन्स म्हणजे मग काय मग? आता तुम्ही म्हटले रिॲक्ट होतो. मग आता रिॲक्ट मी नंतर विचारेल. पण मग रिस्पॉन्स म्हणजे काय मग? आलं पाहुणं. पॉझिटिव्ह अप्रोच. म्हणजे काय केलं पाहिजे मग त्याला आपण? मग आता आलंय पॉझिटिव्ह ना अप्रोच त्याला ना. घेऊन जायचं, कायम निघून पॉझिटिव्ह विचार जायचं. करा. निसर्ग शक्तीचा आदर करा. नेहमी पाहुण्याला आला, चहा-पाणी खाऊ घाला. तिथं बिचारा काहीतरी मूठभर खायला आलेलं होतं. मग आपण केलं काय पाहिजे शेवटी? त्याला शांततेत आहे. घेऊन जाऊ द्यायला पाहिजे. बसून राहा. काय करेल ते? करून काय करणार थोडं आहे? थोडंसं पण गेलं आणि निघून खाणार तर जाईल. नाहीये आपल्याला. अजिबात नाही काही होणार आहे. बरं त्याची काही ॲलर्जी पण काही होत नाही. काही होत नाही. पाल, झुरळ आणि अ, उंदीर या तिघं गोष्टी अशा आहेत, की ऑलरेडी पालीचं ठीक आहे आपण म्हणतो विषारी वगैरे असते. पण बिचारी तीच ऑलरेडी घाबरलेली असते. घरात ऑलरेडी 24 तास वास्तव्याला असते. पण सांगण्याचा अर्थ असा आहे, की आपण रिस्पॉन्स नाही करत, आपण रिएक्ट होतो. आणि तिथं अ, जी काही आपला जो काही त्याला मोजो म्हणतात जॅपनीज मेथडमध्ये किंवा चायनीज मेथडमध्ये, की आपला जो हाय हाय आपला परफॉर्मन्स जो काही आनंद असतो, तो आपला हिरावला जातो आणि त्या पार्टीचा बेरंग पार्टी होते आणि आपण सर्वजण अरे रे 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 रे! सर्वजण म्हणजे रिएक्ट होतो आणि आपली मजा घालवतो. तसा लाईफचा पण एक सायकल असे पॅचेस खूप सारे येत असतात आणि म्हणून आपण रिस्पॉन्स केला पाहिजे, की रिएक्ट केला पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. त्याचा पण थोडासा संदर्भ आहे. काही ताई 50 ताई असतात आपल्या क्लासमध्ये. अजून 39 आहे. थोडं 2 मिनिटं वाट बघू. सो प्लीज आपण बोलत होतो रिस्पॉन्स आणि रिएक्ट म्हणून आपल्या लाईफस्टाईलमध्ये रिस्पॉन्स सिस्टम आपली स्ट्राँग झाली पाहिजे. एनी हाऊ कंडिशन. व्हॉट इस द गुड ह्युमन बीइंग आपण प्रतिपदा खूप वेळा बोलतो, की गुड नागरिक तयार झाले पाहिजे. होऊन काय होऊ शकतं? उद्या 1 वाजता आपली मुंबईच्या मंत्रालयात आय-पी-एस अधिकारी असेल, लोकसेवा आयोगाची असेल, माझी मुलाखत आहे. होऊ शकतं. म्हणजे मला पण दिले गेलेला दाखला आहे, का मला पण कोणीतरी मार्गदर्शन केलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय, की व्हॉट इस द गुड ह्युमन बीइंग्स आणि प्रेझन्स ऑफ माइंड आणि सबस्टिट्यूट अप्रोच, की का आपण सबस्टिट्यूट अप्रोचवर बोलतो? आणि काही कंडिशनमध्ये तुम्ही तिथं जर 1 वाजता तुमची इंटरव्ह्यू आहे, तुमचं असं वेल प्लॅनिंग आहे, की तुम्ही तिथं 10 वाजता पोहोचणार आहेत. खूप छान प्लॅनिंग केलंय तुम्ही 3 तास आधी तिथं जाऊन थांबणार आहेत मुंबईमध्ये आणि तिथं तुम्ही पोहोचणार आहेत आणि छानपैकी तुमची इंटरव्ह्यू होणार आहे आणि तुमचं आयुष्याचं जे कल्याण होणार आहे, आयुष्याचं जे काही आपण ठरवलं होतं गोल्स, तुमची तयारी झालेली आहे. पण सम ऑफ द इव्हेंट माझी काहीच चुकी नाहीये. पुण्यामध्ये मी येताना किंवा मला नाशिकहून जाताना कसारा असेल, पुण्याहून येताना लोणावळा असेल किंवा कोकणातून येताना गोवा हायवेला आपण गेलो नाही तिथं म्हणून एखादं गाव असेल सिंधुदुर्ग वगैरे. अशा ठिकाणी की 3-4 तासावर काहीतरी एक सम ऑफ द व्हेरी अनफॉर्च्युनेटली अशी सिच्युएशन झाली आणि आपल्याला अडचणी आल्या, की आता मी तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि मग याला म्हटलं जातं, की दॅट टाईम व्हॉट तुम्ही रिस्पॉन्स करतायत. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही काय रिस्पॉन्स करतायत. त्याचं पण एक उदाहरण आहे सांगायला हरकत नाही. माझ्याकडे ना एक स्टुडंट होती. इथंच राहते माझ्या घराच्या हाकेच्या अंतरावर. रचना हायस्कूलला होती आणि तिचे व्हॅनवाले अंकल तिला घेऊन गेले आणि काहीतरी समथिंग ती व्हॅन काहीतरी बिघडली आणि मला वाटतं 2 एकच स्टुडंट होते. त्या दिवशी काहीतरी स्पेशल एक्झाम वगैरे अशी होती आणि म्हणून त्या स्कूलवाल्यांनी काय केलं माहिती आहे का? त्याच्या पालकांना घरी फोन केला, की तुमचे मुलं स्कूलमध्ये आले नाही. ऑलरेडी एक्झाम सुरू झाली. आणि काहीतरी हे झाली, गडबड झाली असेल असं म्हणून ते एकदम घाबरले तिचे वडील आणि त्यांना ऑलरेडी बीपीचा त्रास होता. मी ते गेले आणि मग इतके हाय रिएक्ट झाले आणि मग त्यांना एकदम अटॅक आला आणि मग पुन्हा परत नेक्स्ट इयरमध्ये ते ऑलरेडी डेड झाले. म्हणजे एखाद्या वर्षानंतर डेड पण झाले ते. म्हणजे त्यांना ऑलरेडीच तो तसा त्यांचा ॲटिट्यूड तयार झाला होता म्हणून ऑलरेडी डेड पण झाले. माझे स्टुडंटचे ते वडील होते. पण मग त्यावेळेस पण मी तिला आणि त्या सरांना ऑलरेडी समजून सांगितलं होतं, की एनी हाऊ कंडिशनमध्ये होऊन काय होणार आहे? काय झालंय? काय केलं पाहिजे?
स्कूलवाल्यांनी काय केलं पाहिजे? स्कूलवाल्यांनी गुड मॅनेजमेंट म्हणून कसा मेसेज फॉरवर्ड केला पाहिजे? पालकांनी गुड मॅनेजमेंट म्हणून धावपळ करत सायकल घेऊन, मोटारसायकल घेऊन पळत जायचं का 2 पहिले 4 जणांना तिथं जवळ पोहोचतील किंवा कोणाला पोलीस असतील, फोन कसे करायचे, की तुम्ही काय रिएक्ट होतात आणि खूप मोठे-मोठे आयुष्यातले प्रश्न तुमच्या रिस्पॉन्स सिस्टम आणि रिएक्ट किंवा तुमच्या रिस्पॉन्स या कुठला निर्णय तुम्ही घेताय त्याच्याने मोठे-मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. सो मला वाटतं संख्या आपली बरोबर आलेली आहे. पुन्हा परत आपण टॉपिकवर जाऊ. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, की तुमच्या किटी पार्टीत पाहुणा आला आणि मग तुम्ही रिस्पॉन्स कराल की रिएक्ट कराल? तुम्हाला लक्षात आलं, की व्हॉट इस द रिस्पॉन्स आणि व्हॉट इस द रिएक्ट. आणि म्हणून जेव्हा आपण अबॅकस हे छानपैकी रोज शिकतोय, तेव्हा एक अप्रोच तयार होईल आपल्याला, की आपल्याला गुड ह्युमन बीइंग्स क्वालिटी डेव्हलप करायच्या आहेत आणि आपली रिस्पॉन्स सिस्टम आपल्याला स्ट्रॉंग करायची. म्हणून जे कानांवर पडतंय, थोडेफार ऑनलाईनचा जमाना आहे म्हणून एरर असू शकतात. पण जे कानांवर पडतंय त्याला लगेच ॲप्लिकेशनमध्ये आणलं पाहिजे. म्हणजे ब्रेनच्या पेशींना एक सवय होईल, की जे मी ऐकतोय त्याप्रमाणे मला प्रत्येक वेळेस गुड रिस्पॉन्स करायचा आहे. सो रेडी फॉर कॅल्क्युलेशन. एवढं रामायण, महाभारत याच्यासाठी सांगितलं. पण काही ताई यायच्या बाकी होत्या म्हणून हा वेळ सत्कारने लावला. ओके. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 29 -22 -5 +1 +22. 20 डायरेक्ट अवेलेबल आहे लेफ्ट हँडवर आणि 2 अवेलेबल नाहीये राइट हँडवर. म्हणून 2 साठी -3 +5. आन्सर इज अ 25. वंडरफुल. सेट द झिरो. सेट द झिरो. ओके. सो आपला कोरम आता फुल झालाय म्हणून आपण पुन्हा परत रेग्युलर क्लासला सुरुवात करू. इकडे लक्ष द्या सर्वजण. माइंड सेट करतो. आज आपण नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला शिकणार आहोत. इकडे लक्ष द्या पहिले सर्वजण. थोडंसं म्हणून अलर्ट मोडमध्ये राहा. आपण तिसऱ्या टप्प्यात जातोय. आपण नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला शिकतोय. आणि जर नेक्स्ट नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला शिकलं, तर त्याची प्रॅक्टिस पण कशी करायची ते पण आपण क्लासच्या एंडला बघणार आहोत. म्हणजे तुमच्याकडे अजून इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला अजून कोणालाही टूल कसं असतं, ते बॉक्समधून कसं ओपन करायचं ते पण शिकवलं नाही. म्हणजे ते होल्ड कसं करायचं त्याच्याबद्दल तर बोलणंच झालेलं नाही. आपण अजून टूल आणि बुकबद्दल बोलतच नाहीये. आपल्याकडे काहीच नाहीये. जगामध्ये आपल्याकडे ₹1 जरी नसला, माझ्याकडे काहीच रिसोर्सेस नसले, मी डायरेक्ट झोपेतून उद्या सकाळी डायरेक्ट चंद्रावर जाऊन उठले आणि चंद्रावरचे भूत आपल्या समोर आले, तरी त्यांचा अबॅकस क्लास मला घ्यायचा आहे. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन तरी मला घेता आला पाहिजे. आपण पहिले हे माइंड सेट करतोय. आणि हे केलं मी 17 वर्ष केलेलं आहे. काही नसलं तरी हजारो लेकरांना शिकवता येतं. ओके ना? पहिले आपण ते शिकतोय. सो पुन्हा परत इकडे लक्ष द्या. आपण आपले बुक्स आणि आपले टूल्स नाशिकच्या बाहेरच्या सर्व ताई लोकांना माझ्याकडनं आतापर्यंत जेवढे रजिस्टर झाले सर्वांना पोहोचवलं गेलेलं आहे. आल्यानंतर मी सर्वांना एक मेसेज टाकेल. सर्वांनी मला थंब करायचा म्हणजे मला लक्षात येईल की किती ताईंपर्यंत पोहोचलंय. म्हणजे मला रविवारी आपल्याला बुक ओपन करायचंय आणि मग नेमकं काय करायचं ते मी सांगेल. ओके. आता आपण दरवेळेस थोडेसे चेंजेस करत जातो. यावेळेस तुम्हाला प्रत्येक दिवशी काही असाइनमेंट दिले जातील. ते असाइनमेंट ग्रुपमध्ये पोस्ट करण्याचा पण टाईम दिला जाईल. इकडे बी नाही आणि तिकडे पण नाही. त्या टायमिंगमध्ये तुम्ही कुठेही असलात, मी सांगतो नेहमी, हळदीला गेलात, तरी छोट्या पर्समध्ये हे अबॅकस टूल आणि एक बुक जे आता सध्या प्रॅक्टिसचं चाललंय, त्या हळदीच्या आपल्या बॅगमध्ये बरोबर पाहिजे. हळदीचा प्रोग्राम झाला तरी एक फोटो काढायचा झालेला होमवर्कचा आणि त्या टायमिंगला पोस्ट करायचा. आणि हळदी इतका आपण बिझी असलेला प्रोग्राम महिलांसाठी दुसरा काही असू शकत नाही. म्हणून बहाणे बिलकुल नाही. मी कुठं आहे, काय प्रॉब्लेम आहे, कसं आहे. हां, ठीक आहे. इमर्जन्सी काहीतरी घरामध्ये असेल, तर त्यावेळेस आपण ते समजू शकतो 1-2 ताईंचं. पण ते सबमिशन ज्या आधीच्या पण ताई आहेत, त्या आधीच्या पण ताई खूप साऱ्या आता तुम्हाला लक्षात येईल. त्या खूप घाई करतील. जेव्हा मी एक मेसेज टाकेल, की आता कोणाकोणाचं सर्टिफिकेट बाकी आहे आणि कोणाकोणाला आय कार्ड पाहिजे, तेव्हा 100 जणांचा डाटा येईल. पण जेव्हा मी होमवर्क चेक करेल, ज्यांचा रोज होमवर्क असेल त्यांनाच आय कार्ड बनवून देईल. त्यांनाच त्यांचं पुढची प्रोसेस करून देईल. आता मी पण ठरवलंय, की आता कारण माझ्याकडे ना प्रतिभाताई ते माझ्या अजून पण 35 आय कार्ड माझ्या माझ्या ड्रॉवरमध्ये पडलेले आहेत. कारण नुसतंच माहिती द्यायची आणि काहीच करायचं नाही. थोडंसं आपण आपण पण थोडंसं म्हणजे रोज ज्याचा डाटा असेल, ज्याने सबमिशन केलं असेल, ज्याने होमवर्क केला असेल, क्लास केला असेल, त्यालाच आपण पुढे आपल्या पण पंक्तीला बसवायचं. बस आपण शिकतोय. आणि म्हणून त्या नवीन ताईंनी तर अजिबात कंटाळा करायचाच नाही.
कारण तुम्हाला सर्वांना क्लास सुरू करायचे, नाही क्लास सुरू केले तरी कोणाला तरी तुम्हाला शिकवायचं आहे अप्रोचमध्ये. शनिवारी एक मॅरेथॉन आपली रॅली असेल. आज काय वार आहे? गुरुवार आहे. उद्या काय आहे? शुक्रवार आहे. उद्यापर्यंत आपला B1 आणि B2चा सॉरी B1 आणि M1 चा सिलेबस संपेल. म्हणजे 0 लेव्हल आपण शिकलोयत. आपण B1 पण शिकून घेणार आहेत आणि B1 पण शिकणार आहेत आणि M1 पण शिकणार आहेत. आणि शनिवारी नॉन स्टॉप रात्री 1 वाजला तरी चालेल. मी कधी थकत नाही. परत सांगतो. रात्री 1 वाजला तरी चालेल. तुम्हाला वाटलं की मला काहीच समजलेलं नाही, जोपर्यंत तुमच्या डोक्यात उतरत नाही, तोपर्यंत क्लास बंद होणार नाही. परत एकदा क्लिअर करतो. म्हणून मॅरेथॉन क्लास असेल. पहिल्यापासून, बेसिक पासून, युनिट रॉड पासून तर 10च्या रॉड पर्यंत, 0 लेव्हल पासून तर कॅल्क्युलेशन पर्यंत, इन हाऊस फॉर्म्युल्यापासून नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला, त्या सर्व लेव्हल पुन्हा परत रिपीट होतील. एक पुन्हा परत फक्त शनिवार असे असे शनिवार भरपूर येतील पुढे अजून. ओके. पण तुमची प्रेझेन्स ऑफ माइंड, शिकण्याची फक्त इच्छाशक्ती पाहिजे. इथं शिकवण्यासाठी मी कधी थकत नाही. परत क्लिअर करतो. सो ओके. आज आपल्याला इन हाऊस नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला बघायचा आहे आणि उद्या आपल्याला इन हाऊस फॉर्म्युला सबस्ट्रॅक्शन बघायचा आहे. साबळेताई, तुमचे हात ओपन ठेवा म्हणजे तुमचा स्विच ऑन असेल. ओके ना? या क्लासमध्ये मी कधीतरी सांगितलं असेल, कधीतरी जर लेक्चर ऐकलं असेल, तर स्विच ऑन काय असतो आणि स्विच ऑफ काय असतो. माहिती ना? सांगितलंय ना मी? सांगितलंय का? ऐकलंय का? हां. मग स्विच ऑफ करू नका ठेवू. मला काही तुम्हाला काही LIC वगैरे विकायची नाही. पण मला तुमच्या डोक्यात काहीतरी टाकायचंय. ते ते ऑन ठेवा. ओके. म्हणून जर क्लासमध्ये कोणी नवीन ताई असतील तर काही काळजी करू नका. सर्व गोष्टी तुम्हाला पुन्हा रिपिटेशन होऊन सर्व शिकवलं जाईल. रोजच्या रोज शिकत राहा. ॲपचा पण मी कोड दिलेला आहे पहिले नवीन ताईंसाठी. मला तिथं पहिले त्यांना 30च्या 30 ताईंचं रजिस्ट्रेशन 29 ताईंचं झालंय. तर फक्त 19 ताईंनी ॲप डाउनलोड केलेलं आहे. 19 ताई तिथं ॲड झालेल्या आहेत. पहिले मी नवीन बद्दल बोलतोय आणि नंतर उद्या परवा मी जुन्या ताईंना देणार. कारण ज्या जुन्या ताई ऑलरेडी क्लास अटेंड करतायत, त्या येतातच आहे बिचाऱ्या. त्यांना देतोच आपण लिंक. त्यांना तर त्या ॲपमधली त्यांना जर लाईव्ह क्लास करायला वेळ नाही, तर त्या काय ॲपमध्ये बघणार आहेत. म्हणून त्यांना पहिले नंतर. म्हणून लाईव्ह क्लास ज्या करतायत आधीच्या ताई, त्यांना पण ॲप देऊ आपण. पण पहिले मला इथली संख्या पहिले बघू द्या. ती 29च्या 29 ताई आज समजल्या पाहिजे. जर कोणाला काही टेक्निकल अडचण असेल, तर उद्या मला मेसेज मध्ये मध्ये करत राहा. मी फोन करून तुमचं सेटअप करून देईल. पण सिंपल आहे. ते पण सांगून देतो. जर इथं गेलात तुम्ही, मला वाटतं माझ्यासाठी पण अडचण येईल ती. आता खूप अडचण आहे माझ्यासाठी. पण एक जस्ट सांगून ठेवतो. एक अरे देवा! काय चाललंय? हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे. अरे देवा! सॉरी, 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 सॉरी हां. सॉरी, सॉरी, सॉरी. हां. अरे देवा! अवघडच काम आहे. ते मोदी सरकार कुठून लागलं? ती ॲडच लागली ना. हां, चला. कोणीतरी सांगेल का मला दिसतंय का असं? हां? कोणीतरी सांगेल का? आता दिसतंय का? आता दिसतंय? नाही. हो आता सर, दिसतंय का? दिसतंय. ओके. हे बघा हे आपलं नाही समजलं. थांबा ना 1 मिनिट. हां, हे बघा हे आता दिसतंय ॲप? हे ब्रेन ट्रेन एज्युकेशनचं ॲप आहे इकडे लक्ष द्या. या ॲपमध्ये ही एक आपण आता मेची एक बॅच क्रिएट केलेली आहे. आतापर्यंत जेवढ्या आधीच्या बॅचेस झालेल्या आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 बघा हे फॅमिली 7 केली आपण आता. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 बॅचेस झालेल्या आहेत. या 7व्या बॅचेला आपण फॅमिली 7 केलंय टीचरांचं. तर या आधीच्या याच्यात खूप सारे बघा 57 स्टुडंट आहेत, 27 आहेत, 128 आहेत, 72 आहेत, त्यानंतर तिथं 76 आहेत, इथं 116 आहेत. आता इथं 20 दिसतायत मला. इकडे लक्षात द्या 20 दिसतायत. 20 जणांनी आतापर्यंत ॲप डाउनलोड केलंय. आपल्याकडे 30 रजिस्ट्रेशन झालेले आहेत. त्याच्यानंतर या 30 ताईंनी जर उद्यापर्यंतची शेवटची मुदत असेल, मी सपोर्ट करेल. 30च्या 30 ताईंनी डाउनलोड ॲप करून इथं ॲड करून घ्या स्वतःला. म्हणजे तुम्हाला एखादा क्लास मिस झाला तर दिसेल. मग मला या सर्व बॅचेस मधल्या ज्या ताईंना यायचं असेल त्यांच्यासाठी पण मी तो अवेलेबल उद्या परवासाठी मी करून देईल. म्हणजे त्यांना पण इथं ते रेकॉर्डेड क्लासेस बघता येतील. पुन्हा परत तुम्हाला कधी वाटलं तर इथं पण कुठेतरी वैदिक मॅथ वगैरेचे क्लासेस आहेत इथं. त्याचे पण काही मला वाटलं तर मी तुम्हाला जेव्हा जेव्हा सांगेल की ही बॅच कोड टाका. हा लिहिलेला असतो त्या मेसेजमध्ये. तो पण काही ताईंना तो कळत नाही.
बॅच कोड टाका आणि त्या बॅच मध्ये ऍड व्हा. तर तो बॅच कोड ऍड केली की तुम्हाला ऍड होता येतं. क्लिअर आहे? हे माझ्यासाठी ऍडमिन पॅनल आहे. इथं दिसताना ऍप वेगळा दिसतो माझ्या ऍडमिन पॅनल मध्ये, पण तुमच्याकडे मोबाईल मध्ये वेगळा दिसतो. म्हणून अशा पद्धतीची आपली ही मे 24 ची बॅच आहे. ती सर्वजण ऍड करून घ्या, एवढंच सांगायचं होतं मला. त्याच्यानंतर पुन्हा परत इथं गेल्यानंतर हे बघा इकडे इथं गेल्यानंतर वरती तुम्ही व्हिडिओज असतात, इथं वरती व्हिडिओ सेक्शन असतो आणि या सेक्शन मध्ये इकडे लक्षात द्या, आता झिरोचे मी अजून अपडेट केले नाही, फक्त पहिल्या दिवसाचे मी 3 क्लास केलेले आहेत. हे पण मी आज अपडेट करून देईल. त्याच्यानंतर लेव्हल 0 लेव्हल 1 चे इकडे लक्ष द्या. B1 आणि हे 6 क्लासेस 6 पार्ट दिलेत बघा. हा बघा, हा बघा 14चा पार्ट 1, 14चा पार्ट 2, 14चा पार्ट 3, 15चा पार्ट 1, 15चा पार्ट 2, 15चा तुम्ही तारखेप्रमाणे तिथं असेल. तुम्ही दर दिवशी 14, 15, 16 जसे क्लासेस पुढे होतील. जर तुम्हाला एखादा क्लास मिस झाला असेल, समजलं नसेल, तर इथं जाऊन तुम्ही ते ऐकून किंवा बघून प्रॅक्टिस करू शकतात. क्लिअर आहे? पुन्हा परत त्याच्यात वेळ वाया जायला नको. हे थांबवतो. आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी जे काही मी तुम्हाला बोललो होतो, की मला काल मी रिॲक्ट झालो होतो आणि मला एका ताईंनी एक छानपैकी क्लिप पाठवली. सर्वजण भाऊ बहिणी आहोत म्हणून बोलतोय हा सर्व. का आपलं हक्काचं नातं आहे. आणि जेव्हा भाऊ बहिणी असतो ना, तेव्हा एकमेकाला आपण हक्काने जे वाटतंय ना, ते स्पष्टपणे बोलण्याचा अधिकार असतो. म्हणून मला जे वाटलं ते मी पण बोललो, पण मला पण थोडंसं नंतर जड झाल्यासारखं वाटत होतं. कारण मला चिडलो, की मी माझा पण समज आहे, की माझी मेमरी कमी व्हायला लागते आणि मला वाटतं मी थकायला लागतो. त्याच्यापेक्षा अपेक्षा नाही करायची. ज्याला जेव्हा यायचं, ज्याला जेव्हा जायचं, तेव्हा शिकत राहतील. आपलं काम आपण करत राहायचं. म्हणजे अपेक्षा नाही केल्या, की आपण हॅपी असतो. मग त्या ताईंनी मला एक क्लिप पाठवली. म्हणून आपण पण बघून घ्या. म्हणजे मला पण त्यांना 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 जे काही सांगायचं होतं, त्यांचं पण प्रामाणिकता होती. हं. एवढा वेळ लागतो फोन उचलायला तुला? काय करत काय होतीस? अक्कल वगैरे आहे की नाही जरा? आणि दिवसभर घरीच असते ना? एवढी कसली काम असतात ग तुम्हाला? जन्म गाईचा गाईचा खूप गाईचा एक काल तुम्हाला काय बोललो, त्याबद्दल पहिले सर्वात महत्वाचा सॉरी. हा मला त्या ताईंनी माझे कान पकडले आणि मला त्यांनी सांगितलं, की भाऊ म्हणून तुम्हाला तरी समजलं पाहिजे. आणि मला लक्षात आलं, की माझं चुकलं. त्याने सांगितलं तुम्हाला भाऊ म्हणून तरी समजलं पाहिजे. आमच्या साहेबांना नाही समजत अजून. पण भाऊ म्हणून सर तुम्हाला आवाज कमी येतोय. सर आवाज नाही येते. असं वाटतंय आवाज कमी येतोय असं. कोणीतरी सांगेल दुसरं कोणीतरी? येतोय आवाज? आता आला. ओके. आता आला आवाज. ओके. सो मला काल एका ताईंनी कान पकडून ही क्लिप दाखवली आणि पाठवली. आमच्या यांना गेल्या 2 वर्षात, 10 वर्षात, 5 वर्षात नाही समजलं, पण तुम्हाला भाऊ म्हणून समजला पाहिजे. आणि तुम्ही आम्हाला सांगितलं, की जर नाही वेळ भेटला तर क्लासमधून बाहेर जा. तुम्हाला भाऊ म्हणून तरी समजलं पाहिजे. मग मला चूक लक्षात आली. आणि म्हणून मी शांततेत 10 वेळा 5 वेळा बघून घेतलं, की खरोखर ही परिस्थिती आपल्या प्रत्येक ताईंची आहे. म्हणून सॉरी. पण एक भाऊ म्हणून काहीतरी अधिकाराने बोललो होतो, की सर्वांनी वेळेवर या, वेळेवर बसा. जसं आत्ता काही 5-6 ताई आत्ता आल्या. त्या कदाचित या रोलमधून जात असतील आणि कदाचित म्हणून लेट झाल्या असतील. सो सॉरी. काल मी काही रागवलो असेल किंवा मी बोललो असेल किंवा मला पण ते थोडंसं वाटलं होतं, की अरे वेळेवर सर्वांनी आलं पाहिजे होतं म्हणून मी बोललो होतो. पण तुम्ही सर्वजण आज वेळेवर आलात, आत्ता तरी, म्हणून थँक यू. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 21 प्लस 4, 4 साठी इन हाऊस फॉर्म्युला, 4 डायरेक्ट अवेलेबल नाहीये आणि 4 चा फॉर्म्युला -1 प्लस 5 प्लस 23 डायरेक्ट अवेलेबल प्लस 11, 11 चा 10, 11 चा 10,
डायरेक्ट अवेलेबल. आणि 1 आहे अवेलेबल, 1 पण होता डायरेक्ट अवेलेबल, 1 पण होता. कोणी सांगेल का हो मला? सर नाही होता. सर वन नाही सर होता. 50 केलं आणि 1 अवेलेबल डायरेक्ट हा. होता. म्हणजे 40 होता, त्या 40 साठी 10 साठी -40 +50. कारण मला कुठल्या तरी ताईंचे ना चुकीचे बोट दिसत आहेत, या आणि +1 भाग्यश्री डायरेक्ट. ताईंचे, भाग्यश्री ताईंचे. म्हणून मी म्हटलं तिथे डायरेक्ट कसं काय, कारण 40 होता, 40 मध्ये प्लस मला 10 करायचा होता, तिथं -40 +50. त्यांनी काय केलं होतं, -10 +50 केला होता वाटतं, फॉर्म्युला रॉंग केला होता, म्हणून मी कन्फ्युज झालो काहीतरी, सॉरी. सो आन्सर इज द 59 समथिंग. बरोबर आहे. इकडे लक्ष द्या. आता थोडस आपल्याकडे 10 मिनिटं बाकी आहेत पहिल्या क्लासचे, इकडे लक्ष द्या. आपल्याला आज काय करायचंय, सर्व माइंडसेट थोडंसं शांततेने इकडे लक्ष द्या. आज कुठलाही अंक जर मला ऍडिशन करायचा असेल तर थोडासा आपण आपला अप्रोच क्लिअर करून घेऊ. लक्ष द्या सर्वजण. 1 डायरेक्ट अवेलेबल, 2 डायरेक्ट अवेलेबल, 3 डायरेक्ट अवेलेबल, 4 डायरेक्ट अवेलेबल. इथपर्यंत आपण शिकलो. आणि मग जर माझ्याकडे 4 असेल, मला जर 1 करायचं असेल तर मी इन हाऊस फॉर्म्युला बोलतो. बोला माझ्याबरोबर. मी इन हाऊस फॉर्म्युला वापरतो. मला जर 2 करायचं असेल तर मी इन हाऊस फॉर्म्युला वापरतो. जर मला 3 करायचं असेल तर मी काय वापरतो, इन हाऊस फॉर्म्युला वापरतो. आणि जर मला 4 करायचं असेल, 3 करायचं असेल, 2 करायचं असेल, 1, हे जे 4 अंक आहेत, 1 2 3 4, या अंकांसाठी काय वापरतो आपण, सर्वजण मनातल्या मनात बोला, इन हाऊस फॉर्म्युला वापरतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला कोण मदत करतो, जो घरातला जो वरिष्ठ असतो. ती पण स्टोरी आपण समजून घेतली होती, पुन्हा परत शनिवारी सांग. जो वरिष्ठ असतो किंवा जो अवेलेबल असतो, तो आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. पण तेव्हा आपण हे पण शिकलो होतो की जो आपला फ्रेंड आहे, 3 चा फ्रेंड 2 आहे, 2 चा फ्रेंड 3 आहे, 1 चा फ्रेंड 4 आहे, 4 चा फ्रेंड 1 आहे, तर मात्र तो मदत करण्यापेक्षा काय करतो, उलटा वागतो. आणि त्याच्यासाठी तुम्ही ट्रायल पण केली असतील, मैत्रिणींना फोन पण केला असेल, अगं मला 90,000 उसने पाहिजे, मी 1,00,000 रुपयाचा क्लास जॉईन केलाय, 10 भरलेत, पण 90 गोळा करते, 90 मला सांग कोण देऊ शकतं. मग ती 10 मैत्रिणींना फोन करून ठेवेल, बाई तुझ्याकडे पण नंबर 1 फोन येणार आहे, तिला 90 पाहिजेत. बघा बरं, मग तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या मैत्रिणी किती मदत करतील. सांगितलं होतं, आठवतं का? हा. आणि 10 मैत्रिणींना याच्या निमित्ताने फोन करा, की तुम्ही खरोखर क्लास चालू केला 1,00,000 भरून. मग त्यांचे लेकरं तर येतील. नाही ते 90 देणार आपल्याला, पण त्यांना माहिती तर होईल. आणि त्यात अजून 10 जणांना अजून जास्त सांगतील. तुला माहिती का त्या पूजाने काय केलंय माहिती का? तिच्याकडे पैसे नसताना पण 1,00,000 रुपये भरायची तयारी. बाई काय गरज होती? 10 तर भरले, आता 90 साठी 10 मैत्रिणींना फोन करते. पण त्या 10 मैत्रिणी 20 मैत्रिणींना सांगतील, की आता कमीत कमी जाऊ दे 2-3 महिन्यानंतर आपले पोरं त्यांच्याकडे क्लासला पाठवू. मग तिला बिचारीला मदत तरी होईल. सांगा मुद्दाम. हे मुद्दाम असं एक सांगतोय बरं का, असं काही नाही, असंच केलं पाहिजे असं. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. सो आपण काय शिकणार आहोत आता? 5 करा डायरेक्ट. डायरेक्ट 5 करा. 5 करा डायरेक्ट. आणि +5 करायचं मला. आता मग 4 पर्यंत करत होतो आपण. पण आता मला 5 करायचं आहे. तर 5 इज नॉट हिअर. या हातावर 5 नाहीये. नाहीये. मग अशा वेळेस एक छोटीशी स्टोरी सांगतो आणि पुढे जातो. जेव्हा घरातला प्रॉब्लेम घरात सॉल्व्ह होत नाही, इकडे लक्ष द्या. जेव्हा घरातला प्रॉब्लेम घरात सॉल्व्ह होत नाही, तेव्हा आपण मदत कोणाची घेतो? 100% शेजारच्या घराची मदत घेतो. आणि मुद्दाम गमतीशीर मुलांना सांगतो, की आपलं शेजारच्या घरात काय चाललंय, कोण पाहुणे आले, काय शिजतंय, काय झालंय, असं नाही म्हटलं तरी चोरून लपून अशी मस्तपैकी सर्व खबर असते आपल्याला शेजारच्या घराची. एक हा एक मानव प्राणी आहे. जे नॉर्मल सगळ्यांचं आहे तसं प्रत्येकाच्या घरी आहे. म्हणजेच आपल्याला घरात शेजारच्या घरामध्ये काय बिहेवियर आहेत, काय ॲटिट्यूड आहे किंवा काय ॲक्शन्स होतात, काय रिएक्शन होतात, त्या सर्व आपल्याला माहिती असतात. म्हणून सिंपल आहे. मग शेजारचा घरातला मालक कोण आहे? तो आपल्याला माहिती पाहिजे, जयश्रीताई. तर शेजारच्या घराचा मालक कोण आहे? जर मी युनिट रॉडवर, घ्या सर्वजण माझ्याबरोबर कॅल्क्युलेशन करा. 5 अगेन +5. 5 इज नॉट अवेलेबल. आणि जर इथं 5 नसेल, तर मला कोणाची मदत घ्यावी लागणार आहे? शेजारच्या घराची मदत घ्यावी लागणार आहे. आणि मग शेजारच्या घराचा मालक कोण आहे? तर शेजारच्या घराचा मालक आहे 10. कारण ते 10चा हाऊस आहे. बोला माझ्याबरोबर मनातल्या मनात, का तुम्हाला असं कोणाला तरी शिकवायचं आहे. जेव्हा तुम्ही वेल एक्सप्लेन करून शिकवाल ना, तेव्हा मुलांच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असतात. नंतर ते आपोआप करायला लागतात. कारण हा क्लास
एकदा सुरुवातीला इंट्रोडक्शन सांगितलं की सर्व जमतं. पुन्हा परत सांगतो. माझ्या युनिट रॉडमध्ये ऍप्लिकेशन होत नाहीये, म्हणून मला शेजारच्या हाऊसची मदत लागणार आहे. आणि शेजारच्या हाऊसचा ओनर कोण आहे? बोला सर्वजण मनातल्या मनात बोला थोडंसं. शेजारच्या घरातला ओनर कोण आहे? टेन आहे. आणि मग टेनचे आपल्याला सर्व वंशावळ माहिती पाहिजे. कारण त्याची मदत लागणार आहे. त्याला ब्लॅकमेल करावं लागेल, त्याला प्रेमाने घ्यावं लागेल, तरच तो आपल्याला मदत करणार आहे. मग त्याचे इंटिजर्स जे आहेत किंवा त्याचे जे काही फॉर्मेशन आहेत, ते आपल्याला वंशावळ म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत, आपल्या घरगुती भाषेत आपल्याला माहिती पाहिजे. मग 10, मग बोला माझ्याबरोबर. 10 पेक्षा स्मॉल डिजिट कुठले कुठले आहेत? बोला. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 एवढेच अंक आहेत. उलटे करा की सुलटे करा. किती अंक आहेत? 9 अंक आहेत. हे 10 पेक्षा स्मॉल आहेत. आणि हे आपल्याला त्याचं बेसिक फंक्शन आपल्याला माहिती पाहिजे. आणि हे सुद्धा आपल्याला वैदिक मॅथमॅटिक्समध्ये खूप सपोर्ट करतं. वैदिक मॅथमॅटिक्समध्ये मेंटल अरिथमेटिक करण्यासाठी ह्या सर्व गोष्टी ज्या आपण शिकतोय, कधीतरी होईल की अबॅकस म्हणजे नेमकं काय आणि वैदिक मॅथ म्हणजे नेमकं काय आणि अबॅकस शिकल्याने खरोखर काही फायदा होतो का नाही होतो का? मी जाहीरपणे सांगतो, अजिबात होत नाही गणितासाठी. पण होतो, इनडायरेक्टली होतो. होतो, इनडायरेक्टली होतं. हे खूप वेळा बोलणं झालंय आपलं. सो पुन्हा परत एकदा, 10 पेक्षा स्मॉल डिजिट आहेत, 9 डिजिट आहेत. मग यांच्या पण जर जोड्या लावायच्या असतील, तर निश्चितच जोड्या अशा होतील की जे 2 अंक आहेत, इकडे लक्षात आहे, जे 2 अंक एकत्र आणले की फॉर्मेशन 10 होतो. अशा काही जोड्या जुडतात त्या शेजारच्या हाऊसमध्ये. म्हणून आपण वंशावळ म्हटलं की त्या माहिती असल्या पाहिजे. आणि सिंपल बोला सर्वजण माझ्याबरोबर मनातल्या मनात. 10 चा फ्रेंड 1, 1 चा फ्रेंड सॉरी 9 चा फ्रेंड 1, 1 चा फ्रेंड 9. बघा वरती 9 आणि खाली 1 असेल किंवा वरती 1 असेल आणि खाली 9 असेल, तर या दोघांचं फॉर्मेशन 9 आणि 1 केलं की 10 होतात. म्हणून बोला सर्वजण. 9 चा फ्रेंड 1, 1 चा फ्रेंड 9. 8 चा फ्रेंड 2, 2 चा फ्रेंड 8, 8 चा फ्रेंड 2, 2 चा फ्रेंड 8, 7 चा फ्रेंड 3, 3 चा फ्रेंड 7, 6 चा फ्रेंड 4, 4 चा फ्रेंड 6, 5 चा फ्रेंड 5. किती जोड्या आहेत? मोजून 5च जोड्या आहेत. मोजून 5 जोड्या आहेत. बघा कुठली जोडी? 9 आणि 1 ची एकमेकाचे मित्र आहेत, ही पहिली जोडी. 8 आणि 2 ही दुसरी जोडी. 8 आणि 2 हे दोघं एकमेकाचे फ्रेंड्स आहेत. 7 आणि 3 एकमेकाचे काय आहेत? फ्रेंड्स आहेत. 6 आणि 4 एकमेकाचे काय आहेत? फ्रेंड्स आहेत. आणि 5 हा बिचारा इंडिव्हिज्युअल आहे, त्याच्यामुळे तो त्याचा फ्रेंड आहे. सिंपल आहे. मग आता पुन्हा परत स्टोरी लाईन. जे घरात ते रूल्स आहेत, तेच शेजारच्या घरच्यांचे बरोबर रूल आहेत. लागल्यास घरातल्या घरात पण बघून घ्या. जर 2 पिलं असतील जयश्रीताई आणि मोठ्या पिलाने लहान पिलाला सांगितलं, "मला आज चॉकलेट खायची इच्छा झाली. तुला काल मम्मीने ₹10 दिले होते. त्याच्यातले देतो का? दोघं जण आपण ₹5-5 चॉकलेट खाऊन येऊ." तो लगेच सांगेल, "मी ऑलरेडी मम्मीने दिल्याच काल आईस्क्रीमचा कोन खाऊन आलो." त्याच्या खिशात असले तरी सांगेल तो. म्हणजे फॅक्ट आहे, ही फॅक्ट आहे. म्हणजेच आपल्याला पुन्हा परत रूल प्रूव्ह होतो, की मदतीची अपेक्षा असली, की तुम्हाला काय होणार? उलटीच रिएक्शन येणार. हीच थेरी पुन्हा परत इथं होते. म्हणजे सिंपल काय? लक्ष द्या सर्वजण. 5 सर्वजण 5 प्लस 5. 5 इज नॉट हिअर. आता या रॉडवर 5 नाही. 5 म्हटलं की आपण युनिट रॉडवर जातो. युनिट रॉडवर गेल्यावर या 5 कडे बघतो. प्लस 5. ऑलरेडी तिथं 5 आहे. आता प्लस 5 नाही करू शकत. आणि म्हणून सिंपल फॉर्म्युला तयार होतो. 5 चा फ्रेंड कोण? बोला सर्वजण मनातल्या मनात. 5 चा फ्रेंड कोण? 5. पण तो कसा वागणार आहे? उलटा वागणार आहे. प्लस 5 इज इक्वल टू बोला माझ्याबरोबर -5 प्लस 10. बोला सर्वजण -5 प्लस 10. सेट द झिरो. पुन्हा परत सेट द झिरो. 21 लक्ष द्या 20 आणि 1 प्लस 8 बघा डायरेक्ट केले 29 झाला. झालं इथपर्यंत? व्हेरी गुड. प्लस 9. आता 9 करू शकतो का मी युनिट रॉडवर? नाही करू शकत 9. पण 9 चा फ्रेंड कोण आहे? बोला माझ्याबरोबर. 9 चा फ्रेंड कोण आहे? 1. 9 चा फ्रेंड कोण आहे? सुषमाताई 1 आहे. 9 चा फ्रेंड कोण आहे? 1. मग फॉर्म्युला कसा होईल तयार? बोला माझ्याबरोबर. मी लिहिलेलं दाखवेल, पण मला पहिले इथला प्रोग्राम तुम्हाला स्ट्रॉंग करायचा आहे. प्लस 9 इज इक्वल टू बोला माझ्यावर. प्लस 9 इज इक्वल टू -1 प्लस 10.
करा सर्वजण. -1 आणि +10 करा तुम्ही. -10 नका करू. -1 +10. मी तुम्हाला पुन्हा परत आहे बघा. 20 आणि 9. मी तुम्हाला रिएक्शन उलटा दिसावा म्हणून पुन्हा परत बघा. आपण काय केलं होतं? करा पुन्हा परत सेट द झिरो करा. सेट द झिरो करा. सेट द झिरो करा. ओके. पुन्हा 29 करा सर्वजण. 29 +9. 9 आहे का युनिट रॉडवर? युनिट रॉडवर 9 आहे का? नाहीये. मग काय होणार? -1 हे बघा. 29 -1 +10. लक्षात आलं? -1 +10. सेट द झिरो. पुन्हा परत सेट द झिरो.